नमस्कार, आझाद मराठीवर स्वागत आहे. माझं नाव सारंग काळे. आज आपण एका विषयावर बोलणार आहोत. कारण आजकाल जगभरात जी लठ्ठपणाची वाढती समस्या वाढली आहे. तर जगाच्या आकडेवारीनुसार भारतात 4 पैकी एका माणसाला लठ्ठपणाचा प्रॉब्लेम होतो आणि तसंच जगभराची आकडेवारी 10 मध्ये 3 लोकांना होतो. तर यावर लोकं बरेचसे उपाय करतात, की डाएट करणं, जेवण न करणं किंवा व्यायाम करणं. पण आता ह्या समस्येवर जगभरात एक नवीन उपाय आलाय. तो म्हणजे कॅप्सूल स्वरूपात. एक बलून आतमध्ये सोडला जातो आणि त्या बलूनद्वारे वजन कमी केलं जातं. यावर आपण बोलण्यासाठी आपल्यासोबत एक तज्ञ डॉक्टर आहेत. डॉक्टर परमेश्वर सर आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. माझं आपला नाव परिचय करून द्या सर आमच्या दर्शकांसाठी. नमस्कार. माझं नाव डॉक्टर परमेश्वर आहे. मी ओबेसिटी स्पेशालिस्ट म्हणजे लठ्ठपणाचा स्पेशालिस्ट आहे नोबेल हॉस्पिटलमध्ये. आपल्याकडे एक एक्सटेन्सिव्ह डिपार्टमेंट आहे जिथे आपण ओबेसिटीचा एक सिस्टमॅटिक पद्धतीने इलाज करतो. सो बेसिकली जे सारंग आपल्याला बोलत होतं त्याच्याबद्दल मला थोडक्यात तुम्हाला सांगायचं आहे की एक ॲडव्हान्स पद्धत आलेली आहे. त्याला आपण ॲल्युरिऑन बलून म्हणतो. बलून म्हणजे एक कॅप्सूल असते. तो कॅप्सूल आजकाल एवढा ॲडव्हान्स झालेला आहे की आता तो डिझॉल्वेबल निघालेला आहे आणि त्याला आपल्याला पोटात टाकण्यासाठी ना तुम्हाला ॲडमिट करायची गरज आहे, ना एंडोस्कोपी करायची गरज आहे, ना कोणत्या ब्लड टेस्टची गरज आहे. एक छोटीशी कॅप्सूल असते. ती कॅप्सूल आपण पेशंटला पाण्यासोबत घ्यायला सांगतो. ते पोटामध्ये किंवा जठरमध्ये पोहोचली की त्याच्यानंतर आपण त्या कॅप्सूलमध्ये एका ट्यूबद्वारे 550 ml सलाईन, जे नॉर्मल सलाईन आपण लावत असतो ते भरतो. त्याच्याने काय होतं, तो पोट जो जठर आहे तो 60 to 70% भरून राहील. त्याच्यानं माणसाला काय होणार की भुकेचं जे सेन्सेशन असतो, तर सर्वात मोठा अडथळा माणसाला वजन कमी करण्यासाठी कशाचा असतो? माणसाला भूकच कंट्रोल होत नाही किंवा डाएटच होत नाही. तर हा बलून तो सर्वात मोठा अडथळा कमी करणार आहे. का? कारण जेव्हा पोटात बलून असेल, जो 60-70% तुमचं स्टमक भरून ठेवणार असेल, तर माणसाला भुकेचं सेन्सेशन कमी होतं. तर कन्सेप्ट ही आहे की फ्री फ्रॉम हंगर म्हणजे भुकेपासून मुक्तता. तर माणसाला हे बलून जो आहे 4 महिन्यासाठी आपल्या पोटात असणार आहे. 4 महिन्यामध्ये माणसाला जे शरीरामध्ये चेंजेस होतात, जे आपण लाईफस्टाईल ॲडजस्टमेंट करतो, एक डाएट पॅटर्न फॉलो करतो, एक्सरसाइजचा पॅटर्न फॉलो करतो, त्यांच्यानं माणसाचा कॉन्फिडन्स असं वाढतो की तो वेट लॉसची जर्नी चालू होते. त्याच्यामुळे आपण ह्या प्रोग्रामला ॲल्युरिऑन वेट लॉस प्रोग्राम म्हणतो. डॉक्टर ही जी प्रक्रिया आहे ती बिना ऑपरेशनची करता येते का? येस. ती हे कशी? ही जी टेक्नॉलॉजी आहे, पूर्वीचे जे बलून होते ना, त्याच्यासाठी आपल्याला ब्लड टेस्ट पण करावं लागत होते. त्यांच्यासाठी ॲडमिशनची गरज होती, एंडोस्कोपी करावं लागायची, पेशंटला बेहोशी पण द्यायची होती. तर आता ती गरज नाहीये. आता जो बलून आलेला आहे तो ॲडव्हान्स आहे. का ॲडव्हान्स आहे? याच्यासाठी तुम्हाला ना ॲडमिशनची गरज असते, ना तुम्हाला कोणत्या इंजेक्शनची गरज आहे, ना कोणत्या मेडिसिनची, ना कोणत्या एंडोस्कोपीची. पेशंट आला, आपण एक्स-रे रूममध्ये घेतो, त्याला कॅप्सूल घ्यायला सांगतो. ते 8 ते 10 मिनिटामध्ये, जास्तीत जास्त 15 मिनिटामध्ये ही प्रोसिजर पूर्ण होते. आणि प्रोसिजर नंतर 10-15 मिनिटानंतर किंवा 1-1.5 तासानंतर पेशंट घरी सुद्धा जाऊ शकतो. तर एवढी ॲडव्हान्स प्रोसिजर आता आपल्यासाठी अवेलेबल आहे. ज्या लोकांना वेट लॉससाठी मदत हवी असते त्यांच्यासाठी हे एकदम बेस्ट ऑप्शन आपण देऊ शकतो. हे पोटात गेल्यावर कसं काम करतंय डॉक्टर जर आपल्याला? सो बेसिकली जेव्हा हा कॅप्सूल आपण पोटात टाकतो आणि त्याचं बलून बनवतो 550 ml चं, जसं मी सांगितलेलं आहे, एक डायग्रामद्वारे तुम्हाला समजण्याचा प्रयत्न करेल मी. हा आपला जठर आहे. अन्ननलिकेतून आपण ह्या कॅप्सूलला इथे टाकणार आहोत आणि ह्या ट्यूबद्वारे आपण 550 ml सलाईन भरणार. तर आपलं काय होणार, हा जठर जो आहे 60 to 70% भरूनच असेल. त्याच्यानं माणसाची कॅपॅसिटी, जी पोटाची कॅपॅसिटी आहे, बऱ्याच प्रमाणात कमी होते. जेव्हा पोटामध्ये आपल्या 60 to 70% काहीतरी भरलेलं आहे, तर माणसाला भुकेचे सेन्सेशन, सर्वात महत्त्वाचा हार्मोन असतो ग्रेलिन, त्याला आपण हंगर हार्मोन म्हणतो. ह्याचं सिक्रेशन बऱ्याच प्रमाणात कमी होतं आणि माणसाला असं वाटतं की मला भूकच नाहीये. अल्टिमेटली गोल काय आहे माणसाचं? कॅलरी इनटेक. भूक कवा लागते डॉक्टर म्हणजे एक्झॅक्ट? सो कॅलरी इनटेक आपण याच्यामध्ये कमी करतो. सो तुमचं क्वेश्चन भूक कधी लागणार? तर युजली भुकेचे सिग्नल एकदम हॅम्पर म्हणजे थांबलेलेच असतात. तर माणसाला लागणार बी भूक तर किती, प्रपोर्शन जो आहे ना फूडचं, हार्डली 20 ते 30% जाणार. कारण काय, हे मोस्ट ऑफ द स्पेस बलूनच ऑक्युपाय केलेली आहे. आणि जो हा फूड आपण घेतलेला आहे ते खाली उतरण्यासाठी सुद्धा टाइम लागतो, म्हणजे त्याची एम्प्टिंग पण स्लो होत असते. त्याच्याने काय होणार, तो जास्त टाइम आपल्या जठरमध्ये असेल, त्याच्यामुळे भूक परत डिले होणार, आपल्याला सेन्सेशन परत ते भुकेचे कमी होणार. हा ह्या पद्धतीचा फायदा आहे. ह्या प्रक्रियेमुळे कितपत वजन कमी होऊ शकते एखाद्या patient चं? युजली हे त्या पेशंटसाठी इंडिकेटेड आहे ज्यांचं BMI 27च्या वरी आहे. त्यांना एक 20 किलो 15-20 किलो वजन कमी करायचं आहे आणि त्यांना काही सर्जरी नको आहे किंवा तुमचं काही मेडिकेशन नको आहे. कारण याच्यामध्ये काही मेडिकेशन पण नाही आणि सर्जरी पण सुद्धा नाही. त्याच्यामुळे त्या पेशंटसाठी हे आयडियल प्रोसिजर आपण सांगतो. 15 ते 20 किलो ज्यांना कमी करायचं आहे त्यांच्यासाठी हे बेस्ट प्रोसिजर आपण सध्या तरी ॲडवाइस करत आहोत.
वजन कमी होण्यासाठी साधारणतः किती वेळ लागतो सर? युजली Procedure फर्स्ट केल्यानंतर. सुरुवातीला जे आपण पोटात बलून टाकल्यावर पेशंटचं हंगर सिग्नल कमी झाल्यामुळे कॅलरी इनटेक कमी होणार. सो वेट लॉस जे आहे ना डेली प्रोसेस असते, तर रोज तुमचं वेट लॉस होणार, कारण जे एक्स्ट्रा कॅलरी शरीराला लागणार आहेत ते फॅट आपलं जे चरबी असते त्याच्यातून डिझॉल्व्ह होणार. शरीर त्याच्यासाठी आपल्याला यूज करतो शरीर चालवण्यासाठी. तो अल्टिमेटली जो वेट लॉस असतो फर्स्ट वीक पासूनच आपल्याला ऑब्झर्व होईल. तर प्रत्येकांचं वेट लॉस व्हॅरी करतो, कारण बलून टाकल्यानंतर दिस इज फर्स्ट स्टेप. त्याच्यानंतर तुम्हाला डाएट सुद्धा फॉलो करावं लागतं आणि एक्सरसाइज पॅटर्न पण फॉलो करावं लागतं. तर सुरुवातीच्या महिन्यामध्ये आपण सांगतो की तुमचं 3-4% वजन कमी होईल. नेक्स्ट मंथमध्ये 3-4%. तर हे असं मोजत मोजत आपण एक 15% किंवा 20% पर्यंत सुद्धा वेट लॉसचं जे आहे पुश करू शकतो पेशंट्समध्ये. हा जो उपाय आहे तो कायमचा आहे का तात्पुरता आहे डॉक्टर? हा वजन कोणतीही प्रोसिजर करू, तुम्ही सर्जरी करा, तुम्ही बलून थेरपी करा किंवा तुम्ही मेडिसिन द्या, कोणतीच प्रोसिजर जे आहे परमनंट नाहीये. इव्हन बेरियाट्रिक सर्जरी सुद्धा वेट गेनचे चान्सेस असतात. सो हा नॉन सर्जिकल आहे, तर हे त्याच लोकांसाठी बेस्ट आहे जो तयार आहे की मी जे पण वेट लॉस होतोय त्याला मी बेस्ट प्रकारे मेंटेन करेल. माझी तयारी आहे, मी एक्सरसाइज करेल, मी माझा डाएट फॉलो करेल आणि जो पण वेट लॉस मला होणार आहे ते मी मेंटेन करेल. युजली जो बलून प्रोसिजर नंतर वेट लॉस होतो 4 महिन्यामध्ये ते 15%च्या आसपास असतो आणि तो 1 ते 1.5 वर्षापर्यंत मेंटेन असतो. तुम्ही बलून आणलाय दिसते ते डॉक्टर, हो. त्याच्याबद्दल थोडी माहिती सो द्या मला. बेसिकली हा बलून जो आहे अशी एक कॅप्सूल असते, जे मी सांगितलं होतं तुम्हाला, सांगलो होतो. हा. ही कॅप्सूल छोटीशी आहे, आपण पाण्यासोबत पेशंटला म्हणतो हा. घ्या. हो. ही कॅप्सूल पोटात गेली जठरमध्ये, तर आपण एक्सरे करून त्याला कन्फर्म करतो की हे योग्य ठिकाणी आहे का. हो. जठरमध्ये जिथं आपलं अन्न स्टोअर होतो. हो. कन्फर्म झाली तर ह्या ट्यूब मधून आपण 550 ml सलाईन, जे फिक्स अमाऊंट आहे, याच्यामध्ये कमी जास्त काहीच नसतं, 550 ml सलाईन आपण भरतो. ते भरल्यानंतर जे आहे हा असा बलून तुमच्या जठरमध्ये असेल. हा हो. खूप सॉफ्ट आहे, हो. खूप ड्युरेबल आहे, फुटण्याचे चान्सेस नाहीत का, कारण हा एवढा स्ट्रॉंग आहे. याच्यावर जर एक 75 किलोचा माणूस उभं जरी राहिलं तर हे फुटण्याचे चान्सेस नाहीयेत. हो. सो हा ड्युरेबल पण आहे, सॉफ्ट पण आहे. जो पूर्वीचे बलून होते ते खूप हार्ड होते, त्याच्यामुळे पेशंटला थोडंसं पोटात आग होणे किंवा अल्सर्स होणे असे प्रकार व्हायचे. ह्याच्यामध्ये ते प्रकार ऑलमोस्ट 0 पर्यंत आहेत. तो हा जठरमध्ये गेल्यानंतर तुमची कॅपॅसिटी जशी ऑक्युपाय करणार आहे, जसं मी तुम्हाला ह्या डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. सो दिस इज व्हेरी सॉफ्ट आणि व्हेरी ड्युरेबल. ही प्रक्रिया सुरक्षित आहे का डॉक्टर? म्हणजे जर एकदम हा प्रोसिजर एकदम सुरक्षित आहे. 8 हो. ते 10 मिनिटं लागतात ह्या प्रोसिजरला करण्यासाठी. हो. आणि पेशंट फ्रेंडली आहे, कारण ह्याच्यामध्ये तुम्ही करून सेम डे सुद्धा पेशंट डिस्चार्ज घेऊ शकतो. रिस्क याच्यामध्ये का नाही, कारण हा बलून टाकल्यानंतर पेशंटला 2-4 दिवसच जे असतात ते ऍडजस्टमेंटसाठी लागतात. त्याच्यामध्ये काय पेशंटला वाटेल की मला खूप फुल वाटतंय, गरजेपेक्षा जास्त खाऊ घातलेला आहे, मला थोडं ऍसिडिटी होत आहे, हलकसे क्रॅम्प होतात. हे सर्व 80% पेशंटला हे होतं. 20% पेशंटला काहीच होत नाही, तर हे नॉर्मल आहे. त्याच्यासाठी आपण बॅकअप मेडिसिन सुद्धा एक 7-8 दिवसासाठी दिलेले असतात. त्याच्यानंतर जेव्हा हे ऍडजस्ट होईल त्याच्यानंतर आपल्याला हे फील पण होणार नाही की आपल्या पोटामध्ये आहे. ह्याचे साईड इफेक्ट धोके वगैरे असे काही नाही? मेजर साईड इफेक्ट असं काहीच लॉंग नाही. टर्म वगैरे लॉंग टर्म मध्ये याचा काही साईड इफेक्ट नाही, कारण हा 4 महिन्यासाठीच असतो. 4 महिन्यानंतर निघून जाणार. आता हे बलून टाकल्यानंतर काही काही लोकांचं प्रोटीन आणि मिनरल सुद्धा कमी जाऊ शकतात किंवा विटॅमिन सुद्धा कमी जाऊ शकतात. त्या पद्धतीमध्ये आपण म्हणतो की जेव्हा पेशंट मला सांगेल की सर मला थोडं विकनेस येतोय, तर आपण एखादं प्रोटीन सप्लिमेंट किंवा एखादी मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट सुद्धा पेशंटला देतो, जेणेकरून पेशंटला जो मालन्यूट्रिशन किंवा कमी एनर्जीचा जो विकनेसचा प्रकार आहे ते पण होत नाही. लॉंग टर्म साईड इफेक्टची गोष्ट केली तर ह्या बलूनचं ऍक्सेप्टन्स एवढं जास्त आहे की 99.99% लोकांमध्ये याच्यामध्ये काहीच मेजर साईड इफेक्ट नाही. बलून ही प्रक्रिया झाली, या बलून नंतर मग पेशंटने कोणती काळजी घेतली पाहिजे सुरुवातीला किंवा बऱ्याचशा अशा गोष्टीबद्दल? सो बलून टाकल्यानंतर इमिजिएटली पेशंटला आपण लिक्विड डाएटवर चालू करतो. कारण हे काही ऑपरेशन नाही, तर आपण लिक्विड घ्यायला चालू करायला सांगतो. सुरुवातीला हा बलून ऍडजस्ट होण्यासाठी आपण 1 ते 2 आठवड्याचा टाइम देतो, त्याला म्हणतो आपण बलून ऍडजस्टमेंट टाइम. सो 8 दिवस आपण म्हणतो की तुम्ही लिक्विडवर राहा. त्याच्यानंतर आपण सेमी सॉलिडवर टाकतो पेशंटला आणि त्याच्यानंतर नॉर्मल डाएट. सो हा वेट लॉसचा पॅटर्न जो आहे किंवा डाएटचा पॅटर्न जो आहे हा फिक्स असतं. काही काही लोकांना आपण काही गरम पदार्थ वगैरे अवॉइड करण्यासाठी पण सांगतो, ठीक आहे, आणि डाव्या कुशीवर झोपण्यासाठी सांगतो, ठीक आहे, आणि उलट न झोपणं हे 8 दिवसासाठी मॅन्डेटरी असतं. हे इमिजिएट प्रिकॉशन असतात. आणि राहिली गोष्ट जिम किंवा एक्सरसाइज किंवा हेवी वेट उचलणं, हे 8 दिवसानंतर तुम्ही काही पण करू शकता. असं नाही की मी जिम नाही करणार, मला वेट उचलता येणार नाही, हेवी वेट ट्रेनिंग करता येणार नाही, असं काहीच प्रकार नाही. 8 दिवसानंतर तुम्ही सर्व गोष्टी रुटीनली चालू करू शकता. ही प्रक्रिया करण्यासाठी वयोगटाची काही मर्यादा आहे का, की एवढ्या वयोगटातल्या लोकांनीच ही म्हणजे 18 किंवा 18च्या पुढे असं काही
आहे का डॉक्टर? असं क्रायटेरिया तर WHO क्रायटेरिया आहेत हो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे, ज्याच्यामध्ये सांगतात की 18 वर्षाच्या नंतर आणि 65 वर्षाच्या अगोदर तुम्ही करू शकता. पण असं काही नाही. आता जे पिडियाट्रिक गाईडलाईन्स आलेले आहेत, हो. 13 वर्षाच्या नंतर काही पिडियाट्रिक ओबेसिटी किंवा लहान बाळांच्या ओबेसिटीमध्ये सुद्धा आपण ह्याला यूज करू शकतो. हे खूप सेफ आहे. डॉक्टर, BMI वगैरे, BMIचा काय फरक आहे की किती BMI असल्यावर ही प्रक्रिया करावी लागेल? तर मिनिमम BMI जे रिक्वायरमेंट आहे हे बलून करण्यासाठी 27च्या वरती BMI असायला पाहिजे. त्याच्यानंतर जे बेरियाट्रिक सर्जरीचा क्रायटेरिया असतो 35च्या वरती BMI असणे किंवा 40च्या वरती BMI असणे, हे क्रायटेरियामध्ये सुद्धा आपण ह्याला करू शकतो. काही काही पेशंट जे असतात ते म्हणतात की मला सर्जरी नकोच आहे. त्या कंडिशनमध्ये आपण हे त्यांना एक नॉन इन्व्हेसिव्ह ऑप्शन सुद्धा प्रोव्हाइड करू शकतो, जेणेकरून त्यांचं एक वेट लॉस होईल आणि ते पॉझिटिव्हली त्यांच्या लाईफस्टाईलला कंट्रोल करून वेट लॉस अचीव करू शकतात. साधारण या प्रक्रियेचा खर्च किती आहे अंदाजे जर सांगायचं? सो जर आपण ह्या गोष्टी करायलाच गेल्यात तर मिनिमम आपण कॉस्ट ह्याची जर डिसाईड केली कॅशमध्ये तर 2.5 लाखाच्या आसपास होऊ शकते. कारण हा बलून जो आहे एकच कंपनी आहे जी अमेरिकेतून येते, अल्युरॉन नावाची. याचं काही ऑप्शन दुसरं नाहीये, तर इट इज कॉस्टली. आणि जर आपण इन्शुरन्सची गोष्ट केली, कारण बऱ्याच इन्शुरन्समध्ये हे कव्हर पण होतं. पुढचा प्रश्न होता असा की इन्शुरन्स मध्ये कव्हर आहे का या प्रक्रियेत? इन्शुरन्समध्ये त्याच लोकांना कव्हर होऊ शकतो ज्यांचं BMI 35च्या वरती आहे, त्याच्यासोबत एखादी ओबेसिटी रिलेटेड प्रॉब्लेम आहे, जसं डायबिटीज किंवा हायपरटेन्शन आहे, आणि त्या लोकांचं BMI 40 पेक्षा वरती आहे. त्यांच्यासाठीच हा क्रायटेरिया आहे जे इन्शुरन्ससाठी हे कव्हर होऊ शकतो. बलून घेतल्यानंतर आहारामध्ये काय बदल करावे लागतात का? म्हणजे जसं प्रक्रिया झाल्यावर? येस, जसं सांगितलं मी, बलून टाकल्यानंतर इमिजिएटली आपण पेशंटला लिक्विड डाएटवर चालू करतो. ते हार्डली 7 ते 8 दिवस असेल. त्याच्यानंतर आपण त्यांना सॉफ्ट डाएटवर चालू करतो, जसं दाल खिचडी, दही खिचडी, इडली वगैरे, आणि 2 आठवड्यानंतर नॉर्मल भाजी पोळी पेशंट जो रेग्युलरली घेतो ते सर्व घेऊ शकतो. जर समजा हा बलून प्रक्रिया झाली, परत वजन वाढू शकते का डॉक्टर एखाद्याचं? जसं मी सांगितलंय, जगामध्ये अशी कोणतीच प्रोसिजर नाही जे माणसाच्या शरीराला एका पर्टिक्युलर वेटवर स्टॉप करू शकते. कारण हा शरीर जो आहे प्रत्येक ऋतूनुसार, प्रत्येक खाण्यानुसार, प्रत्येक एन्व्हायरमेंटनुसार चेंज होत असतो. त्याच्यामुळं इव्हन आपण बेरियाट्रिक सर्जरीमध्ये सुद्धा बघितलेलं आहे की पेशंटला वेट रिगेन होऊ शकतो. तर बलून तर हे नॉन सर्जिकल ऑप्शन आहे. ह्याच्यासाठी माणसाकडे खूप डेडिकेशन असायलाच पाहिजे. तर युजली बलून टाकल्यानंतर जो वेट लॉस आपल्याला भेटतो ते जवळपास 1 ते 1.5 वर्ष आरामात मेंटेन असतो. पण ज्या लोकांनी ही जे लाईफस्टाईल चेंजेस आपण सांगितले ते कंटिन्यू केले तर त्यांचं वेट रिगेन होण्याचे चान्सेस ऑलमोस्ट नील आहेत, आणि ते आणखी वेट सुद्धा लूज करू शकतात. लोकांच्या मनात ह्या प्रक्रियेबद्दल काय गैरसमज आहेत का डॉक्टर? गैरसमज बरेच, जसं तुम्ही बोलले की हे फुटून जाईल तर माझं काय होणार, असं काहीच होत नसतं. आणि फुटलं तरी हा जठरमध्ये आहे, आतड्यांच्या द्वारे ते आपोआप संडासच्या वाटे बाहेर निघणार. मला काही साईड इफेक्ट होतील का? साईड इफेक्ट असे मेजर काहीच नाही. सुरुवातीला जसं मी सांगितलं की 2-3 दिवस बलून ऍडजस्टमेंटचा टाइम असतो, तो आपल्याला त्याच्यातून जावंच लागणार. जसं क्रॅम्प्स वगैरे येणे, थोडंसं वॉमिटिंगचं सेन्सेशन असणे, ऍसिडिटी होणे, हे सर्वांनाच होत असतं. जवळपास 80% लोकांना हे सिम्पटम्स असतात. लॉंग टर्म मध्ये काही काही लोकांना असं वाटत असेल की बलून टाकल्यानंतर मला कमजोरी येते, तेव्हा आपण प्रोटीन आणि मल्टीव्हिटॅमिन देत असतो, जे पेशंटला जो आहे डॉक्टरच्या कॉन्स्टंट कॉन्टॅक्टमध्ये असणं खूप गरजेचं आहे. बरेच पेशंट ज्यांना वेट लॉस बलून नंतर होत नसतं, त्यांचा प्रॉब्लेम काय असतो, ते एकदा बलून टाकलं की डॉक्टरला काही भेटत नसतात किंवा डायटिशियनचं डाएट फॉलो करत नसतात. त्यांना वाटते बलून टाकलं आता तर व्हायलाच पाहिजे. असं काहीच नाहीये. आपण कॅलरी इनटेक रेस्ट्रिक्ट करतो, हेच ह्याचं एक आपल्याला ऍडव्हान्टेज आहे जे वेट लॉस साठी महत्वाचं आहे. डॉक्टर साहेब, जर समजा एखाद्यानं प्रक्रिया केली आणि अशी एक सक्सेसफुल एखादी केस आहे का तुम्ही, कोणाला लोकांना फायदे झालेत ह्या? रिसेंटलीच माझ्याकडे एक डायटिशियन आली होती. ती डायटिशियन असून सुद्धा तिने डाएट करून सुद्धा तिचं वजन कमी होत नव्हतं. तिला PCODचं प्रॉब्लेम होतं. तिचं वजन लगभग 83 किलोग्राम होतं, आणि मला वाटते 3 महिन्यानंतर शी इज नाव अराउंड 72 किलोग्राम्स. म्हणजे तुम्ही बघू शकता ती डायटिशियन असल्यामुळे तिला खूप जास्त फायदा झाला, कारण ती डाएट जे सांगितलं तशा प्रकारे यूज करत होती. तो 3 महिन्यानंतर आणखी वी आर एक्सपेक्टिंग आणखी 4-5 किलो तिचं वजन कमी होईल. तर ऍटलीस्ट आपण 15 ते 20 किलो वजन त्या महिलेमध्ये केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, तिला PCODचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे इरेग्युलर पिरियड्स असायचे. आता ती म्हणते की माझे पिरियड्स तर आता रेग्युलर येत आहेत, आता नॅचरली कन्सिव्ह करण्याचे चान्सेस तिचे वाढून जातात. तर बलूनचं फक्त वेट लॉसच हा फायदा नाहीये. तसं PCODच्या काही महिला आहेत त्यांच्यासाठी वेट लॉस झाल्यामुळे त्यांचं प्रेग्नन्सी किंवा IVF ची गरज असते काही पडत नाही. काही लोक जे असतात ब्रिज थेरपी सुद्धा पण आपण वापरतो, जसं ऑर्थोपेडिक्स असतात. ते म्हणतात तुमचं घुटण्याचं काही ऑपरेशन करायचं आहे, तुम्हाला वजन कमी करून घेणं गरजेचं आहे. त्यावेळेस आपण हे ऑप्शन
यूज करू शकतो. वजन वाढी मागे दुसऱ्या आजारांचा बी काय इम्पॅक्ट होतो का, किंवा समजा अनुवंशिकतेमुळे काय इम्पॅक्ट असतो का वजन वाढी मागे? वजन गैरसमज असतात बरेच. वजन वाढण्यासाठी बरेच कारण असतात. सर्वात महत्वाचा असतो तुमची लाईफस्टाईल. म्हणजे तुमचं वर्किंग पॅटर्न कसं आहे, खाण्याचं पॅटर्न कसं आहे. वर्किंग म्हणजे जास्त हालचाल नसेल शरीराची तर ऑब्व्हियसली तुमचे कॅलरी जे आहेत फॅटमध्ये रूपांतर होतील. तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी आहे, खाण्याचं फास्ट फूड आहे, खाण्याचा टाइम नाहीये, तुम्हाला स्ट्रेसफुल जॉब आहे, त्याच्यामुळे आपल्या शरीरात कॉर्टिसॉल वाढतो, त्याच्यामुळं ओबेसिटी वाढू शकतं. आणि जेनेटिक सुद्धा एक काही प्रमाणामध्ये जेनेटिक सुद्धा इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे ओबेसिटी होत असते. फॅमिलियल प्रॉब्लेम सुद्धा हा आहे. शेवटचा माझा प्रश्न आहे, जे की लोक वजन कमी करण्यासाठी संघर्ष करत आहेत, तर तुम्ही काय त्यांना संदेश द्याल की त्यांनी वजन कसं कमी केलं पाहिजे? सो बेसिकली एक आयडियली मी जर सांगायला गेलो, माझ्याकडे जेव्हा पेशंट येतात, जो पेशंट म्हणतो सर मला 5 ते 10 किलोच वजन कमी करायचं आहे, त्याला मी आयडियली म्हणतो गो जिमला जा, एक्सरसाइज कर, हे डायटिशियन आहे, हा डाएट चार्ट फॉलो कर, एक 5-6 महिन्याचं टार्गेट ठेव, ज्याच्यामध्ये तुमचा हा वजन कमी होऊ शकतो. सो नेक्स्ट ज्या लोकांना 10 ते 15 किलो वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी आपण काही मेडिसिन सुद्धा स्टार्ट करतो. आजकाल वेट लॉसचे मेडिसिन इंजेक्शन पण आलेले आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल की मंजारोचं इंजेक्शन आहे, ओझेम्पिक आहे, वेगोवी आहे, हे पण मदत करतात. ज्या लोकांना 15 ते 20 किलो वजन कमी करायचं आहे त्यांचं टार्गेट एक 15 ते 20 किलोचं आहे, त्यांना आपण बलून थेरपीचं ऑप्शन देतो. ज्या लोकांना एक 25-30 किलो वजन कमी करायचं आहे त्या सिच्युएशन मध्ये ह्या गोष्टी थोडंसं प्लस मायनस मध्ये जातात. जो पेशंट खूप डेडिकेटेड आहे तो त्यासाठी बोलून पण मेडिकेशन पण आपण देऊ शकतो. ज्या लोकांना 30 किलो पेक्षा वरती करायचं आहे 25-30 किलो, तेव्हा आपण बेरियाट्रिक सर्जरी हा बेस्ट ऑप्शन सांगतो. पुण्यात कोणत्या कोणत्या ठिकाणी अवेलेबल आहे ही, जर समजा बलून सर्जरी करायची? सध्या आपण माझ्या अनुभवाने आम्ही नोबेल हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत बऱ्याच प्रोसिजर केलेल्या आहे बलूनच्या. नोबेल हॉस्पिटल हा सेंटर ऑफ एक्सेलन्स आहे ओबेसिटीसाठी. तर आम्ही मोस्टली जे प्रोसिजर असतात वेट लॉसच्या, त्याच्यामध्ये इंजेक्शन असो किंवा हा ॲल्युरॉन बलून असो, हे नोबेल हॉस्पिटलमध्ये बऱ्याच प्रमाणात करतो. ओबेसिटीच्या थोड्या आकडेवारीबद्दल सांगा ना. मी स्टार्टिंग जसं आकडेवारी रिसेंट आकडेवारीबद्दल संभ्रम असतात वगैरे. जसं आकडेवारी सध्याची आलेली आहे, इंडियामध्ये 4 पैकी 1 जो व्यक्ती आहे ते लठ्ठपणामुळे किंवा ओबेसिटीमुळे त्रस्त आहे, पण त्या लोकांना जाणीव सुद्धा नाही. तर जाणीव होणं, मी लठ्ठ आहे याची जाणीव होणं हे सर्वात महत्वाचं अडथळा आहे की पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये. तर त्याच्यापैकी 5-10% आमच्याकडे लोक येतात की सर आम्हाला थोडंसं ओबेसिटी किंवा लठ्ठपणा कमी करायचं, आणि त्यातल्या त्यात 1% असे लोक आहेत जे ट्रीटमेंट घेतात. तर याचा अर्थ असा आहे की ओबेसिटीला बरेच लोक टॅब्यू म्हणजे एक विकार सारखं घेतात, ते शेअर करत नाहीत आपले प्रॉब्लेम्स, आणि काही लोकांना जाणीवच नाही की ते ओबेस आहे. ते म्हणतात हा मी असंच ओके आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. पण ओबेसिटी एक असा आजार आहे, त्याला आपण क्रोनिक म्हणतो. स्लोली प्रोग्रेसिव्हली तुमच्या शरीरामध्ये असे चेंजेस करतो जे भविष्यामध्ये तुम्हाला हृदयविकार म्हणा, बऱ्याच प्रकारचे कॅन्सर म्हणा, तुम्हाला श्वास घ्यायचे त्रास म्हणा, अशा डायबिटीज म्हणा, ब्लड प्रेशर, स्लीप ॲपनिया असे बरेच आजार करतो. सो ओबेसिटी किंवा लठ्ठपणाचा इलाज हे एका टाइमावर केलं तर आपलं आयुष्य एक बेटर लाईफ आपण जगू शकतो. धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद. आज डॉक्टरांनी बिना शस्त्रक्रियाशिवाय ही बलून प्रोसेसनुसार आपण 10 ते 15 किलो वजन कसं कमी करू शकतो हे डॉक्टरांनी एक डायग्राम काढून असू द्या किंवा माहितीद्वारे सांगितलं. अशाच आपण महत्त्वपूर्ण किंवा माहितीपूर्ण व्हिडिओ करत असतो. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आझाद मराठीला सबस्क्राईब करा. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.